शेतकरी मित्रांनो, तुमच्या पण कोबी पिकामध्ये फुगवण होत नाही तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी मित्रांचे मला कॉल मेसेज येतात की कोबी पिकासाठी फुगवणीसाठी आपण कुठलं मॉलिक्यूल वापरलं गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला कोबी पिकासाठी फुगवणीला दोन कॉम्बिनेशन सजेस्ट करणार आहे. या दोन कॉम्बिनेशनपैकी तुम्ही कुठलं एक कॉम्बिनेशन घेऊ शकता. तर हे मॉलिक्यूल तुम्ही केव्हा वापरले गेलं पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोबी पिकामध्ये हे मॉलिक्यूल 50 ते 55 दिवसाच्या पुढच्या कोबीच्या प्लॉटमध्ये आपल्याला वापरलं गेलं पाहिजे. तर हे कसं वापरलं गेलं पाहिजे, हे तुम्ही ड्रिपच्या साहाय्याने देऊ शकतात किंवा फ्लड पाणी वाटून तुम्ही देऊ शकता. तर आपल्याला हे कुठलं मॉलिक्यूल घ्यायचं आहे? तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, पहिलं फॉर्म्युलेशन तुम्हाला सजेस्ट करतो. तुम्हाला पहिलं घ्यायचं आहे सनविश्वा कंपनीचं बिल्डर प्लस घ्यायचं आहे. एकरी 3 लिटर बिल्डर प्लस घ्यायचं आहे. याच्यामध्ये 250 ग्रॅम बोरान ॲड करायचं आहे आणि याच्यात 0,32 आपल्याला एकरी 2 ते 3 किलो आपल्याला 32-34 घ्यायचे. जर तुमच्या प्लॉटमध्ये फुगवण अतिशय क्रिटिकल असेल, म्हणजे कमी प्रमाणात फुगवण असेल, तर तुम्हाला 0,27 वापरून घ्यायचे. एकरी 2 ते 3 किलो आपल्याला 27 घ्यायचे. तसंच हे जर नाही अवेलेबल झालं, तर तुम्हाला दुसरं फॉर्म्युलेशन सजेस्ट करतो. तुम्हाला काय करायचंय, 0,42-47 घ्यायचंय. एकरी 2 ते 3 किलो आपल्याला 42-47 घ्यायचंय. हे तुम्ही ड्रिपच्या साहाय्याने म्हणा किंवा फ्लड पाण्याने तुम्ही खालून देऊ शकतात कोबीला. याच्याने तुम्हाला 100% तुमच्या कोबी पिकामध्ये फुगवण होताना आपल्याला पाहायला भेटेल. तसंच अधिक माहितीसाठी खाली माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्रांनो.